नमस्कार, मी डॉक्टर मेघश्री गिरीश देशमुख, शुश्रूषा हॉस्पिटल एक्सी टेस्ट बेबी सेंटर, चिखलवाडी कॉर्नर, नांदेड इथून. आम्ही आमच्या टेस्ट बेबी सेंटरला सिमेन फ्रीजिंग करतोय, म्हणजे वीर्य गोठवणे. वीर्य गोठवणे हा प्रकार म्हणजे आधी शुक्राणूची टेस्ट केली जाते. त्याच्यात शुक्राणू जर 5 लाखाच्या वर असतील तर ते वीर्य गोठवले जाते. आणि कुठल्या कारणास्तव ते गोठवले जाते आणि याचा उपयोग काय आहे, तर कारण म्हणजे समजा बरेचदा पुरुष परदेशात असले किंवा मिलिटरीमध्ये असले, त्यावेळेला त्या बाईचा IUI किंवा तिला शुक्राणू सोडायचे असतील किंवा IVF करायचं असेल तर शुक्राणूचं सॅम्पल मिळू शकत नाही. किंवा काही पुरुषांना बरंच स्ट्रेस असतो कामाचा किंवा टेन्शन असते, त्याच्यामुळे ते शुक्राणू कधी कधी सॅम्पल देऊ शकत नाही. म्हणून आम्ही हे शुक्राणू गोठवून ठेवतो. आणि अर्थात सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या मुलांना TBची ट्रीटमेंट किंवा कॅन्सरची ट्रीटमेंट देणार आहोत ते पोरं सुद्धा आपलं वीर्य आधी गोठवून ठेवू शकतात, जेणेकरून किमोथेरपीचा त्याच्यावर काही परिणाम होत नाही. आणि तिसरी गोष्ट म्हणजे हे वीर्य गोठवणे म्हणजे फक्त ज्या बायकांचे पती दूर आहेत किंवा ज्यांना काही आजार आहे किंवा ते येऊ शकत नाही म्हणून IVF साठीच नाही, तर बरेचदा काही पोरं आपलं वीर्य दान करतात, ज्याला म्हणतात स्पर्म डोनेशन. तर त्यावेळेस पण आम्ही -196 डिग्री सेंटीग्रेडमध्ये शुक्राणू गोठवून ठेवतो. आणि याचा फायदा असा असतो की याच्यात आपल्याला नंतर थिजवल्यावर किंवा ज्याला थॉईंग म्हणतात केल्यानंतर आपल्याला 50% शुक्राणू मिळायला पाहिजे, याचं हे महत्व आहे. तर मी शुक्राणू कसे गोठवतात हे माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये सांगते. तर धन्यवाद.